सांगलीमध्ये काँग्रेस पक्षाने महाविकास आघाडी म्हणून अत्यंत धाडसाने ही निवडणूक लढवली आहे. आम्हाला आनंद आहे की महापालिकेत काँग्रेस हा 2 नंबरचा पक्ष झालाय, त्यामुळे विरोधी पक्षात काँग्रेसचे स्थान महत्त्वाचे आहे. या निवडणुकीत प्रचंड दबाव, पैशांचा गैरवापर झाला तरीही इथल्या सुज्ञ मतदारांनी भाजपाला 40चा आकडा सुद्धा गाठू दिला नाही. त्यामुळे यापुढे मी, विशाल पाटील आणि जयंत पाटील हे तिघे एकत्रित ताकदीने काम करून लोकांच्या पाठीशी उभे राहू, अशी ग्वाही काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री विश्वजित कदम यांनी दिली आहे. महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर विश्वजित कदम यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले, आज निकाल जाहीर झालाय. सांगली महापालिकेची निवडणूक काँग्रेस उमेदवारांनी अत्यंत धाडसाने लढवली आहे. कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांचं अत्यंत चांगल्या पद्धतीने काम केलं. नागरिकांनी देखील आमच्या उमेदवारांना साथ दिली. या निवडणुकीत अनेकांना यश आले, पण काही जणांना अपयश आले. मला आनंद आहे की एकूण 30 जागा काँग्रेस लढलं, त्यातील 18 जागा जिंकले. काँग्रेस हा नंबर 2चा पक्ष झालाय. विरोधी पक्षात काँग्रेसचं स्थान महत्त्वाचं असणार आहे. त्या उमेदवारांचे, प्रभागातील नागरिकांचे आणि कार्यकर्त्यांचे आभारी आहे. आमचा जो स्ट्राईक रेट 60 ते 65% आहे, यामुळे येणाऱ्या काळात काँग्रेस पक्षासाठी वातावरण चांगलं असेल. महाविकास आघाडी, राष्ट्रवादी, शरदचंद्र पवार पक्षाचे 3 नगरसेवक निवडून आलेत. हे सांगलीकरांचा आवाज महापालिकेत उठवण्याचं काम करतील. सांगलीतील सर्वसामान्य गोरगरिबांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करतील. जे भाजप या ठिकाणी 55 जागांची बाता करत होतं, त्यांना 40चा आकडा सुद्धा पार करता आला नाही. निश्चित स्वरूपात भाजप विरोधात सांगली शहरात लाट असल्याचं आम्हाला जाणवलं. अनेक गोष्टींचा आणि सत्तेचा गैरवापर झाला, पैशांचा अमाप वापर झाला, तरी सुद्धा सांगलीचे लोक हे महाविकास आघाडीच्या अनेक नगरसेवकांच्या पाठीशी उभे राहिले. काही 1-2 जागा तर अवघ्या 2 आकड्यांच्या पराभवात झाल्यात. एकंदरीत सांगलीमध्ये येणाऱ्या काळात मी, विशाल पाटील, मी आणि जयंत पाटील आम्ही ताकदीने एकजुटीने राहून सांगलीच्या निवडणुकीनंतर चांगली दिशा घेऊन आम्ही लोकांसाठी काम करत राहू, असं सांगितलं आहे. नमस्कार. संपूर्ण महाराष्ट्रात आज महानगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झालेला आहे. त्याचबरोबर सांगली, मिरज, कुपवाड या शहरातील ही निकाल आज जाहीर झालेला आहे. आणि प्रथमतः मी ज्या काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांनी ही सांगली महानगरपालिकेची निवडणूक अत्यंत चांगल्या पद्धतीने लढली, मी त्यांचं मनापासून कौतुक करतो. अत्यंत धाडसाने निवडणुकीला ते सामोरे गेले. महाविकास आघाडीच्या आणि काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या उमेदवारांचं चांगल्या पद्धतीने काम केलं. सांगलीच्या नागरिकांनीही या सर्व काँग्रेस पक्षाच्या आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांना आशीर्वाद दिला, त्यांना साथ दिली. अनेकांना यश आलं तर काही जणांना दुर्दैवाने अपयश आलं या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये. परंतु मला एका गोष्टीचा आनंद आहे की एकूण 30 जागा जे काँग्रेस पक्ष लढलं, त्या 30 पैकी काँग्रेस पक्षाला 18 जागांमध्ये यश मिळालेलं आहे. आणि काँग्रेस पक्ष हा सांगली महानगरपालिकेचा हा नंबर 2 क्रमांकाचा पक्ष बनलेला आहे. म्हणजे विरोधी पक्षात आता काँग्रेस पक्षाचं स्थान हे अत्यंत महत्वाचं राहणार आहे. आणि मला आभार मानायचे त्या प्रभागातल्या आमच्या काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या, तिथल्या जनतेचा, की त्यांनी ही निवडणूक लढली आणि जिंकली. निश्चित स्वरूपात कुठेतरी आमचा जो स्ट्राईक रेट आहे तो मी म्हणेल की 60 ते 65% आमचा हा काँग्रेस पक्षाचा स्ट्राईक रेट एकूण लढलेल्या जागांपैकी झालेला आहे. म्हणून निश्चित म्हणून एक चांगलं वातावरण काँग्रेस पक्षासाठी येणाऱ्या काळात राहील असं मला वाटतं. काँग्रेस पक्षाचे आणि महाविकास आघाडी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार गटाचे जे 3 नगरसेवक निवडून आलेले आहेत, हे सांगलीकरांचा आवाज महानगरपालिकेमध्ये उठवण्याचं काम करतील. सांगलीतल्या सर्वसामान्य लोकांचे, गोरगरिबांचे प्रश्न, मग ते व्यापारी असतील, ते मध्यमवर्गीय नागरिक असतील, झोपडपट्टीमध्ये राहणारे लोक असतील, या सगळ्या लोकांचा आवाज उठवण्याचं काम अत्यंत खंबीरपणे महानगरपालिकेमध्ये करतील. दुसरी बाजू जे भाजप या ठिकाणी 55 जागाचं या ठिकाणी एक बाता करत होतं, त्यांना 40चा आकडा सुद्धा पार पडता आला नाही. निश्चित स्वरूपात कुठेतरी एक लाट ही भाजपच्या विरोधात सांगली शहरामध्ये आम्हाला सगळ्यांना जाणवली. अनेक गोष्टींचा, सत्तेचा गैरवापर झाला, पैशाचा अमाप वापर झाला, तरी सुद्धा सांगलीचे लोक हे महाविकास आघाडीच्या अनेक नगरसेवकांच्या पाठीशी उभे राहिले. काही 1-2 जागा तर अवघ्या आमच्या 2 आकड्याच्या मतांमध्ये या ठिकाणी पराभूत झालेल्या आहेत. म्हणून मला एवढं नक्की सांगायचंय की एकंदरीत सांगलीमध्ये येणाऱ्या काळात मी असेल, विशालजी पाटील असतील, जयंतराव पाटील साहेब असतील, आम्ही ताकदीने एकजूट राहून सांगलीच्या या निवडणुकीनंतर एक चांगल्या दिशा घेऊन आम्ही लोकांसाठी
काम करत राहू, सांगलीच्या जनतेची सेवा करत राहू हा मला विश्वास आहे.